आता सोलापूर जिल्ह्याचा उमेदवार मंजूर झालाय। 12ही महिने आमच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणारा स्वतःचा हक्काचा मॉल आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधतोय। रुक्मिणी महोत्सव म्हणजे मिनी सरस हे आमच्या महिला भगिनींनी स्वतः निर्माण केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी त्यांच्या हक्काची बाजारपेठ मिळावी, आमच्या महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ मिळावं, ताकद मिळावी म्हणून ज्या उमेदची स्थापना झाली, निर्मिती झाली, त्या उमेदच्या माध्यमातून आपल्या महिला सक्षमीकरणाचं काम अख्ख्या देशामध्ये मजबूतीने चालू आहे आणि त्याचाच हा भाग म्हणून आमच्या महिला भगिनींनी निर्माण केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तूंना स्वतःची हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस हा वर्षातून एकदा जिल्ह्याच्या ठिकाणी हा महोत्सव होतो आणि या महोत्सवाच्या निमित्तानं अख्ख्या जिल्ह्यातनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यात लाडक्या बहिणी, या सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो। या उमेदच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींनी जो संकल्प केला आहे की माझ्या या देशातल्या आमच्या भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, स्वतःचं जीवन त्यांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, समाजामध्ये त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि हे कधी मिळेल जेव्हा आमच्या भगिनी सक्षम होतील, स्वतः पैसे मिळवायला लागतील, स्वतःचं स्वतः करायला लागतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, तेव्हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळेल आणि ते स्थान देण्याचं काम या उमेदच्या माध्यमातून आपण सातत्यानं करतोय। त्यातून आपण बघतो गावागावामध्ये आपण बचत गटांना आर्थिक सहाय्य, त्यातून बचत गटांनी स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी स्वतःचे व्यवसाय उभे करावेत, प्रभाग संघ व्हावेत, त्या संघाच्या माध्यमातून महिलांचे अनेक बचत गट एकत्र येऊन या ठिकाणी स्वतःच्या पायावर नवनवीन व्यवसाय उभे करावेत, अशा पद्धतीची भूमिका आदरणीय मोदीजींनी घेतली आणि त्यातून नवनवीन कल्पना आज यामध्ये येताना आपण बघतोय। आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना 69 प्रभाग संघ काम करतात। आता माझं तर म्हणणं आहे शिवसाहेब, हे प्रभाग संघ तालुका नाही तर गावागावात तयार झाले पाहिजे, कारण आमचे अनेक बचत गट या ठिकाणी आहेत। एका गावामध्ये किती बचत गट आहेत? एका गावात 70 बचत गट आहेत। जेव्हा एवढे मोठे बचत गट आहेत तेव्हा प्रभाग संघ सुद्धा गावागावात तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल। आता आपण बघतोय अनेक महिला आता खाद्यपदार्थाच्या पुढे जाऊन वेगवेगळे व्यवसाय आता करायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं मार्ग शोधायला लागल्या। आपण बघितलं, मी परवा सातारला आमच्या मिनी सरसचा जो आपला महोत्सव झाला त्यामध्ये काही प्रभाग संघांना आम्ही ट्रॅक्टरचं वाटप केलं आणि त्यामध्ये आमची भगिनी स्वतः ट्रॅक्टर चालवायला बसली होती। बहीण आमची स्वतः पायावर उभे राहून ट्रॅक्टर चालवायचं नियोजन करते आणि स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं जीवन घडवण्याची क्षमता ठेवते। अगदी आपण बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये दूध व्यवसाय असेल, आता त्याही व्यवसायाला बळ देत असताना आपल्या घरात दूध डेअरी चालतेच, आपल्या घरात आहेत,
परंतु आमची स्वतःची दूध बँक तयार झाली पाहिजे. म्हणून आपण बघतो त्याही ठिकाणी दूध व्यवसाय करणाऱ्या महिला अनेकांचं म्हणणं असतं आम्ही काय शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करावा का. पण मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, आज शेळी मेंढी व्यवसायात जेवढा पैसा मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये मिळत नाही. आपण जर शेळ्या मेंढ्या घेऊन जर ग्रुपमध्ये आपण त्याचं पालन केलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त पैसा मिळवून देणारा त्या व्यवसाय आहे. आपण सगळ्या महिला भगिनींनी एकत्र यावं आणि त्याही व्यवसायामध्ये लक्ष द्यावं. तर आज आपण बघताय या ठिकाणी मिनी सहज आहे. या जिल्ह्यातल्या फक्त 70 बचत गटाला किती स्टॉल आहेत? 60-70 स्टॉल आहेत. माझा माहिती पण 100-125 स्टॉल एका ह्याच्यामध्ये असले पाहिजेत. बघा आपण अजून काय करता येते. तो 100-125 बचत गटांना स्वतःचा उत्पादित केलेला माल 5 दिवस इथं ठेवता येईल, 4 दिवस इथं ठेवता येईल. बाकीच्या दिवशी कुठं जायचं? बाकीच्या दिवशी तो माल कुठं विकायचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणून पाठीमागच्या वर्षीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आणि पंचायत राजचा मंत्री होण्याचा भाग्य लाभलं. आणि आता तुमचं उमेद आहे ते उमेद माझ्या मंत्रालयाच्या अंतर येतं. त्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला. हा सरस जो होतो तो वर्षातनं एकदा आणि 5च दिवस होतो. इथं आला तरी त्या सोयीसुविधा मिळत नाही. पण आता आम्ही नवीन निर्णय घेतला आहे. आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ जिल्ह्याच्या ठिकाणी मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही उमेद मॉलची संकल्पना आणली. ही संकल्पना फक्त आणली नाही, आता सोलापूर जिल्ह्याचा उमेद मॉल मंजूर झालाय. त्याचं भूमिपूजन आपण लवकरच करतोय आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या आत सोलापूर जिल्ह्याचा स्वतःचा आमच्या बहिणींचा स्वतःचा मॉल, स्वतःचा हक्काचा मॉल 20 कोटी रुपये खर्च करून जो 12ही महिने आमच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ देणारा स्वतःचा हक्काचा मॉल आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधतोय. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींच्या मालाला हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल. आणि वर्षातनं एकदा जो हा प्रकल्प काम करतो तो रोज तुमच्या हक्काची बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल होतोय आणि चालू वर्षामध्ये पुन्हा 10 जिल्ह्यामध्ये होतोय. म्हणजे 23 जिल्ह्यामध्ये आता आम्ही यावर्षी मॉलचं काम चालू करतोय. तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या महिला भगिनींना स्वतःची बाजारपेठ मिळेल. त्याच्या पुढं शिवसाहेब आमच्या सगळ्या बहिणींचं म्हणणं आहे आता आमचे 60 बचत गट आहेत, आमचे 50 बचत गट आहेत. पण या बचत गटांना आम्हाला गावामध्ये एखादी बैठक घ्यायची म्हटलं, गावामध्ये आम्हाला बसायचं म्हटलं तर आम्हाला स्वतःचं हक्काचं ऑफिस नाही. ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीमध्ये चावी मागितली की मिळत नाही. आमचा स्वतःचा एखादा मोठा सभा मंडपात नेता अगदीच कुठेतरी बैठक घ्यायला लागते. पण आमच्या महिला भगिनींना स्वतःचा हक्काचं गावात ऑफिस असलं पाहिजे. म्हणून एक नवीन प्रकल्प आता मी हातामध्ये घेतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं, की आता आम्ही गावातल्या प्रत्येक बचत गटासाठी आम्ही स्वतःचं हक्काचं ऑफिस गावामध्ये बांधण्याचा निर्णय घेतोय. आणि आमच्या बहिणींना स्वतःचं हक्काचं ऑफिस आता राहील की ज्या ठिकाणी आमच्या भगिनी एकत्र येतील, स्वतःच्या व्यवसायाबद्दल चर्चा करतील, बचत गटातला समन्वय होईल आणि त्यातून आपल्याला काम करता येईल. पण लाडक्या बहिणींच्या पाठीशी तर पक्के आहेत की नाही? बघा आपण बघितलं असेल आमच्या बहिणीला अभिमानानं स्वाभिमानानं जीवन जगता आलं पाहिजे, तिला समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून लाडकी बहीण योजना आणली आणि मला वाटतं इथं सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, खरं आहे ना?
सगळ्या बहिणींच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये देवाभाऊ पाठवतात ना, येतं का नाही येत? हक्काचे आपल्या आता 1500 रुपये आपल्या खात्यावर येतात, जो सक्का भाऊ सुद्धा करत नाही. करतो का? राखी पौर्णिमेला तुम्ही राखी बांधायला जाता आणि जेव्हा राखी बांधता भावाला तेव्हा 100 रुपये ताटात टाकताना सुद्धा भाऊ 100-200 रुपये 500 रुपये ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो, बायको म्हणली तरच टाकतो. कराय का? कुठं आहे? कराय ना. आता साडीचा जमाना गेला, साडी सहजासहजी कोण भाव घेत नाही, कराय ना. पण तुमचा देवाभाऊ महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये टाकतो. लक्षात ठेवा, 1500 रुपये खात्यावर तुमचं येतं, कराय ना. 100-200 रुपये जरी लागले कधी बहिणीला आमच्या आणि कुणाकडे मागितले, घरातच नवऱ्याकडे मागितलं तरी सुद्धा किती भाव खातो नवरा? कशाला पाहिजे? कालच दिले होते, किती राहिले, काय काय आणलं, कराय का नाही? 100 रुपयाचा हिशोब किती वेळा द्यायला लागतो का नाही? आता तोच नवरा सकाळी उठतो आणि तुमच्या कानात येऊन काय म्हणतो, तुझ्या खात्यावर काय शिल्लक आहेत का? कराय का? खोटं आहे? कराय ना. हे कुणामुळे होते? कुणामुळे? देवाभाऊ. लक्षात ठेवा. तेव्हा आपला देवाभाऊ आपल्या पाठीशी उभा आहे, आपलं सरकार आपल्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ताकदीने उभा आहे. भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला लागतील महिला सक्षमीकरणासाठी त्या सगळ्या गोष्टी आपण सगळे मिळून करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण स्वतःचा मॉल, स्वतःची हक्काची बाजारपेठ उभी करू असा शब्द देतो. माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आपण खूप मेहनत घेता, खूप काम करता. जगताप साहेब असतील, जंगम साहेब असतील, सगळे पदाधिकारी आणि खास करून आमचे उमेदचे सगळे कर्मचारी, त्यांचंही मनापासून कौतुक या ठिकाणी करतो. ती गावागावामध्ये फिरून काम करतात, बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात, यांना संघटित करण्याचं काम करतात. पण एवढ्यावर समाधान मानायचं नाही. मोदींनी काय सांगितलंय? माझी प्रत्येक भगिनी लखपती झाली पाहिजे आणि ती जोपर्यंत लखपती होत नाही तोपर्यंत उमेद बंद होणार नाही. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99.